हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आहे सोमवार. मी पूजेची भांडी रात्रीच घासून ठेवली कारण की आज आणि उद्या रुपाली येणार नाही आहे. मला बराच वेळ झाला उठून, परंतु घर स्वच्छ झाल्याशिवाय मी स्वतः आंघोळ वगैरे करत नाही. ज्या कुक कल्पनाताई आहे त्यांना मी सांगितलं होतं आधी की सोमवार मंगळवार 2 दिवस रुपाली नाही आहे तर तुम्ही करून देणार का. तर त्या बोलल्या होत्या हो. मग त्यांना फोन केला 9:30ला, तर त्या बोलल्या ताई तुम्ही रात्री परत मला आठवण करून द्यायला पाहिजे होती. मग मी 8:30ला आले असते. आता मी 11 11:30 येईल. आता ऑलरेडी 10:30 झाले. मला दुसरं काही नाही आहे करायला. मी जस्ट क्लिनिंग आवरावरच करते. बाय द वे तुम्ही माझा फेस बघू शकता. मी तांदळाचं पीठ आणि दही मिक्स करून लावलं होतं. आत्ताच फेस वॉश केलं. तर त्यांना मी म्हटलं की बघा ना, म्हटलं दुसरीकडे कामाला जातात ना, तिथे कॉल करून विचारा की 15-20 मिनटं लेट आले तर चालेल का आणि येऊन जातात. त्या बोलल्या माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे, बघते म्हणे मी ट्राय करते. पण अजून तर आल्या नाही आहे. आता बेल आमची आल्यापासूनच बेल वाजतच नाही. आम्ही पण काय त्याचा कॉग्निजन्स घेतला नाही. आणि आता मी आंघोळीला जाऊ आणि त्यांनी जर दार वाजवलं तर मग काय. म्हणून आता मी इतकी संकटात पडली आहे. परत एकदा त्यांना कॉल करून विचारते कन्फर्म की 11:30लाच येणार आहे का, म्हणजे मला माझी आंघोळ पूजा वगैरे करता येईल. बाय द वे हे जे पत्रे इथे मी उतरली होती बाल्कनीतून, इथून इथे उतरली. इथे मी त्या गोण्या, पोतड्या म्हणतात त्याला, गोण्या म्हणतात, त्या मी बांधल्या आहे. कारण शेरू इथे उतरला होता, त्याला उचलायला मी इथून अशी उतरली कारण घरात दुसरं कोणी नव्हतं. आणि उतरली. मग म्हटलं चला आता हे पत्रे पण मी सगळे झाडून काढले. फार पुढेपर्यंत गेली होती पण पडली बिडली काही नाही गॅलरीला पकडून. तर अशा पद्धतीने यांचे हे पत्रे देखील मी झाडून घेतलेले आहे. असंच जरा माझं चाललं होतं साड्यांची आवरावर. इथे ह्या साड्या आहे माझ्या, साड्या, पेटीकोट, ब्लाऊज सगळे ह्या बेडमध्ये असतं. त्याच्यासाठी मी उघडलं आणि शेरू महाराज मध्ये चालले गेले. आता ते हवा जायला आहे म्हणून मी टेन्शन नाही घेते, परंतु त्याच्यासमोर काही उघडलं की त्याला असं लपायचं असतं. शेरू, शेरू बाहेर ये. ए शेरू, शेरू बाहेर ये ना. शेरू कुठे आहे तू? बाबरे, दिसत पण नाही आहे. शेरू बाहेर ये, मला बंद करायचं आहे. ये ना बाहेर. अजून मध्ये जाऊ राहिला. कसं करू मी ह्या पोराला, फार त्रास देतो हा मला. हां ये बाहेर, बाहेर ये. चल 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 ये. पूजा वगैरे करून झाल्यानंतर लगेच नाही, आत्ता ॲक्च्युली दिवसाचे पाऊण वाजला आहे, 12:45 झाले आणि मी एवढा मग भरून गुळाचा चहा करून पिले. मला का कुणास ठाऊक लहानपणापासून मला चहाची क्वांटिटी खूप जास्त पाहिजे असते. म्हणजे तेव्हा तर काय असे मग वगैरे नसायचे, इव्हन कपही नसायचे. स्टीलचे जे ग्लास असतात ना पाणी प्यायचे, त्याच्यामध्ये मी चहा घ्यायची. आणि व्हायचं काय की कायम म्हैस असायची माझ्या वडिलांकडे, तर मग घरचं दूध असायचं, तर दुधाची काही कमतरता नसायची. मग अर्धा चहा अर्धा दूध मिक्स करून भरपूर असा तो चहा घ्यायचा. आणि त्या चहामध्ये बटर यायचे. पूर्वी 2-4 असे बटर टाकून द्यायचे आणि ते चमच्याने खायचं. कधी बटर, कधी ते बनपाव यायचे रस्त्यावर टोपलीमध्ये विकायला. मोठी अशी पाटी असायची आणि तिच्यामध्ये बनपाव, जोडीचा बनपाव असायचा. त्याची किंमत वगैरे आता मला आठवत नाही. समोसा पण मिळायचा खूप छान, चहात डुबवून खायचा समोसा, तिखटवाला नाही. आणि नाहीतर मग पार्लेजी बिस्किट. तर मला पहिल्यापासून चहाची क्वांटिटी, एक तर पिणारच नाही आणि मग पिला तर खूप पाहिजे असं आहे माझं. तर आज उपवासही आहे आणि उपवासाचं काही निमित्त असतं मला. पण मी सोमवारी एवढा चहा पिला ना तर मला भूक नाही लागत बिलकुल. फळ असलं तर मग मी खाते, पण असं साबुदाणा वगैरे असं काही स्पेशली बनवत नाही. आज पपई प्रशांतजींनी आणलेली बरीच पिकली आहे. ते मला सकाळीच बोलले की ही पपई खराब होऊन जाईल, खाऊन टाक. तर मी दुपारी वगैरे पपई खाण्याचा विचार करेन. आता त्यांना विचारते लंच बनवायचं आहे का, कारण ते कधी येतात कधी नाही येत. ते जर हो म्हटले तर मग त्यांच्यासाठी लंच बनवेल. शेरू झोपला आहे, मशीन झालं आहे, कपडे वाट टाकायचे, ते सगळं करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. बाबा, पपईचा कलर बघा किती सुंदर आहे. आणि जितका कलर सुंदर आहे तितकीच ही पपई खायला देखील गोड आहे. तर मी आता चहा पिऊन 45 मिनटं झाले, तर आता मी ही पपई खाणार आहे. जास्त पिकून चालली आहे ती ॲक्च्युली. कुठे बसली छडा,
कुठे बसली छाना. दुपारची वेळ आहे आणि मी मोबाईलवरती यूट्यूबवर गर्ल्स मूवी बघते. आणि हे बघा, शेरू महाराज झोपेतनं उठला आणि आला तो माझ्याकडे चालत चालत. आणि तो असा जेव्हा शांत बसतो ना माझ्या मांडीवर, तर माझ्या अंगावर मला खूप आवडतो. अच्छा, लगेच पळू नको मला, पळू नको निशिना. 4 वाजेपासून बाहेर इतकं आपण म्हणतो ना आलंय, आभाळ आलंय, पाऊस होण्याचे संकेत. मला वाटलं पाऊस येईल की काय. मी घाईघाई कपडे काढून घेतले, वाळलेले. अजून तर काय आला नाही, परंतु आत्ता देखील वातावरण तसंच आहे, आभाळ आलेलं आहे, आभाळ आलेलं आहे. तर मी आता शिवलीलामृत वाचणार आहे, कारण माझा आज आहे सोमवारी मी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचत असते. केव्हापासून मोबाईलवर टाईमपास केला काय माहिती, मला खूप नाही करू शकत मी. म्हणजे मी एक मराठी मूवी बघितला आणि त्यानंतर मग असा थोडासा टाईमपास केला, बोर झाली खूप. तर मग आता चला म्हटलं हातपायांवर पाणी घेऊ आणि शिवलीलामृत वाचून घेऊ, लाईट्स वगैरे ऑन करू. तसं आत्ताशी 5:30च झाले, परंतु बाहेरच्या वातावरणामुळे घरात बघा किती अंधार दिसत आहे. शेरू महाराज झोपले मस्त फरचीवर. मी माझ्यासाठी बेसनचे चिले बनवते उपवास सोडायला. त्याच्यामध्ये मी घरी बनवलेलं पनीर क्रश करून टाकलंय बेसनमध्ये. जसं लहान मुलांना घराबाहेर जाण्याची सवय झाल्यानंतर ते घरात राहायला नाही म्हणता, तसं आमच्या शेरूने सुरू केलं आहे. कंटिन्यू हॉलच्या दाराच्या इथे येऊन असा रडत राहतो. बरं इतक्या किंवा करतो की शेवटी नाईलाजाने मला त्याला घेऊनच जावं लागतं. कुठे जायचं बाळा, कुठे जायचं, भूर जायचं. बरं बरं, थांब थांब. तिथे जरा गंमत जम्मत बघितल्यानंतर शेरूला मी गणपती बाप्पांच्या दर्शनाला घेऊन आले. सोसायटीमध्ये असलेलं बाप्पांचं मंदिर. आणि हे बघा, गेलाच तो उतरून, तो बघा तिथे गेला अडचणींमध्ये. आणि काल त्याला जेव्हा सोडलं होतं प्रशांतजींनी, मुली मला सांगत होता की त्याच्यावर लाल मुंग्या चढल्या होत्या. आता एवढ्या अडचणीमध्ये जायचं काही काम आहे का? शेरू, ए शेरू, याच्यामुळे खरं याला आणत नाही. आता शिस्ती तिकडे मंदिरामध्ये म्हटलं माती नाही तर किती अडचणीमध्ये जाऊन गेला. फार बदमाश झालाय हा शेरू. मी त्याला बाहेर यायची सवय नाही लावायला पाहिजे होती. आता तो घरात थांबायलाच तयार नाही असं झालंय. आता त्याचं म्हणणं कंटिन्यू रडत राहतो, मला बाहेर घेऊन चला, मला बाहेर घेऊन चला. आणि बाहेर आणल्यानंतर असं करतो. आता मी मंदिरात आणलं जेणेकरून त्याला माती वगैरे काही लागणार नाही. आता मला बघेल ना तर धूम ठोकेल एकदम. शेरू बाहेर ये, मातीत का गेला तू शेरू? अरे मुंगळे वगैरे मुंग्या असताय बाळा. ए शेरू, इकडे ना मोकळ्या याच्यात चल. आता असं पळेल ना माझ्या हातीच लागणार नाही, फुल धूम करेल. आता ते पिशवीत घालून आणलं होतं मी त्याला, पण नंतर काढून टाकलं. जाऊ द्या म्हटलं बिचाऱ्याला. हां, मंदिरात चल, मंदिरात चल, वरती वरती चल इकडे. ए शेरू, शेरू चल इकडे बाळा, इकडे. शेरू इकडे. ए शेरू, ये बघ इकडे, ये 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 इकडे ये. शेरू चल. मी तू पण शांत बैस, बैस शांत बैस. ते हवेने पानं उडतं ना, तर ते पान पकडायचा पण प्रयत्न करतो. त्याला वाटतं एकच काय उडतंय. शेरू आता मला खाली घेऊन आले, मी ही चूक केली असं मला त्याने दाखवून दिलं. कारण की इकडे हे रिकामं पटांगण आहे, अंधार आहे, माती आहे आणि तो पळतोय, कंटिन्यू पळतोय. मी जवळ गेली की लांब पळून जातोय. बघ डोळे बघा अंधारात. शेरू, झाडावर चढायचंय. अरे बापरे शेरू, नालायक शेरू. किती त्रास देऊ राहिला मला शेरू बाळा. ए बाळा शेरू, ए शोना, का बरं पळतोय बाळा तू, का बरं पळतोय शोनू?
आणि आम्ही असं उंडरून आलो का मस्तपैकी वर पाय करून देतो. पुसायला लागली का मी मस्त शान होऊन जातो, पाय पुसायला देतो आम्ही असे. बापरे, पकडून त्याला आणलं कसं तरी, बिलकुल त्याला घरी यायचं नव्हतं, इतकं त्याने मला पळायला लावलं की बस. बदमाश कोण आहे शेरू? बदमाश कोण आहे? बदमाश बदमाश कोण आहे? हा, जायसाठी रडतो आणि गेल्यावर असं करतो का? बर, बघच आता तू. आता मस्तपैकी ताणून असा मस्तपैकी फैलून झोपेल टिपॉयवर. थंडगार लागते मस्त त्याला काच. खूप उड्या मारल्या, आता झोपून जाईल बरोबर जरा वेळ. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे अनेकदा की मी चेहऱ्यासाठी पार्लरमध्ये कुठल्या ट्रीटमेंट घेत नाही. वन्स इन अ इयर घेते, बर्थडे असतो तेव्हा वगैरे केलं तर केलं फेशियल, ते पण कंपल्सरी नाही. परंतु माझ्या घरच्या घरी असे प्रयोग चालू असतात. घरच्या घरी फेस मास्क लावते मी बनवून, फेस पॅक लावते आणि हे शीट मास्क लावलेलं आहे मी. 15-20 मिनटं ते लावलं, ते काढल्यानंतर मग मी चेंज केलं आणि आता इथे ओटा क्लीन करते. आणि हे काम आपल्याला रोजच करावं लागतं. आणि किचनमध्ये जर स्वच्छता असली ना, किचनचा प्रत्येक काना कोपरा जर आपण स्वच्छ केला ना, तर आपल्या घरात कधीच झुरळं होणार नाही. होतं काय माहिती का, किचनमध्ये स्वयंपाक बनतो, स्वयंपाक बनताना काही गोष्टी सांडतात गॅसवरती, कधी चहा ओतू जातो, कधी दूध ओतू जातो, इव्हन स्वयंपाक करताना थोडंफार पीठ वगैरे सांडतं, लवणतं. तर मग ते हे जे असतं ना कीटक, त्यांना जर खाण्यासाठी असलं ना मग ते येतातच. कुठून येतात, काय येतात ते त्यांनाच माहिती. परंतु माझे हेच प्रयत्न असतात की रात्री कितीही उशीर झाला तरी पण सुद्धा किचन मी पूर्ण स्वच्छ करूनच झोपते. आणि आय थिंक आपण सगळ्याच जणी करतो हे सगळं, नाही का? इवन भांड्यांचं खरकटंसुद्धा मी असं काढते. प्रशांतजी नेहमी म्हणता की भांड्यांचं खरकटं असं काढते की असं वाटतं ती भांडी घासलेलीच आहे, पण ते करणं गरजेचं असतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. चा ब्रश पडला आहे कारण की मी त्याला ब्रश केलं म्हणजे काय होतं, हेअरफॉल जो आहे तो कमी होतो. तर असा लांब होऊन झोपल्यानंतर बघा किती मोठा दिसतो. प्रेसवाल्याने आत्ता जस्ट कपडे आणून दिले. तर जसं की मी तुम्हाला एक मागच्या व्हिडिओत सांगितलं, ते बेडशीट ॲक्च्युली तो गालीचा आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की याला मी जवळजवळ 5 वर्षापूर्वी म्हणा आणि फक्त 400 रुपयाला मिशोवरनं घेतलेलं होतं. आणि मी त्याला दर महिन्याला मशीनमध्ये वॉश करते. चिमटा बाय द वे शेरूला खेळायला दिला जातो. तर त्याचा ना कलर गेला आणि 400 रुपयाची वस्तू 5 वर्ष होऊन गेले आणि दिसायलाही किती छान दिसतं बघा. ते काल वॉश केलं. त्याच्यानंतर इथे आमचा सोफा जरा डॅमेज झाला आहे, बघू आता तो कधी वेळ मिळेल चेंज करायला. पण मग त्याच्यामुळे हे एक बेडशीट आहे ॲक्च्युली, हे ना आम्हाला गिफ्ट मिळालं होतं. ह्या बेडशीटलासुद्धा मी का सांगते माहिती आहे का, वस्तू आपण ठेवल्या ना व्यवस्थित. हे बेडशीटसुद्धा मला 2009मध्ये गिफ्टच मिळालं होतं. बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचं आहे ते, त्याच्यावर पिलो कवर पण आहे. तर हे पण धुतलं. तर घर माझं स्वच्छ करून झालेलं आहे. जसं मी म्हटलं, रुपाली नाही आली, पण घर स्वच्छ कोणी केलं? मी केलं का? तर नाही, मी नाही केलं. कल्पनाताई ज्या आहे कुक, त्यांना फरची पुसायला बोलवलं होतं, कारण हल्ली फार धूळ येते. तर घर पुसलं नाही तर मग खराब वाटतं. 2 दिवस झाले मी ह्या बेडवर बेडशीट टाकत नाही आहे. म्हटलं जरा मी दिवसानं हे कर्टन बाजूला करून देते, ऊन येतं ना, मग जरा त्याला ऊन लागू देऊ म्हटलं. हे इस्त्रीने जळालेलं आहे बाय द वे. तर आपण गाद्या काही इथं, ही बॉक्सची गादी ही काय उचलून आपण बाहेर नाही टाकू शकत. आणि सध्या झोपायलाही कोणी नाही आहे, त्याच्यामुळे म्हणजे प्रतीक नाही आहे, तर मग त्या रूममध्ये आम्ही झोपतो. तर हे बेडवर मी बेडशीटच टाकलं नाही आहे. हे एक्स्ट्राचं बेड मला याच्यामध्ये टाकायचं आहे, पण त्याच्यासाठी मला मदतीची गरज लागणार आहे. बाय द वे इथे बऱ्याच वस्तू होत्या, तर ते सॉर्ट आऊट केलं मी. आता तो हे वॉकर जे आहे ते सासऱ्यांना आणलं होतं त्यांच्या ब्रदरचं, तर ते आता कधी रिटर्न होईल आय डोंट नो. तर हे इथे असं ठेवलं आहे. ते मला बिलकुल आवडत नाही तसं बघायला, परंतु आता काय विलाज नाही त्याला. वरती पण बघा आम्ही किती सगळे सामान ठेवलेलं आहे, बॉक्स वगैरे. तर आता मला आंघोळ करायची आहे, जरा देवाऱ्याची डीप क्लिनिंग करू म्हटलं. 4-5 दिवस पूजा नव्हती केली, काल केली मी पण डीप नाही केली. तर महाराज झोपले, आता मी जाते आंघोळीला. इथे माझी पूजा करून झालेली आहे, परंतु आजही माझ्या देवांना फुलं नाही, कारण की ज्या ताई फुलं देतात त्या आजारी आहे, त्यांना बरं नाही आहेत म्हणून.
तर चला, मी देवारा वगैरे क्लीन केला पूर्ण, वरून ते काढून घेतलं होतं आणि पुसून घेतला, धूळ जमा होतेच कारण. तर इथे अशा पद्धतीने मी स्वस्तिक काढत असते. मला रांगोळी ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघत होतो असं म्हणायला हरकत नाही, तर पाऊस येतोय मस्तपैकी. इतका छान वास यायला लागला घरामध्ये, म्हणजे मला आधी कळलं नाही की पाऊस सुरू झाला, आत्ताच सुरू झाला. तर इतकी छान आपण म्हणतो ना, भिनी भिनी खुशबू, सोंदी सोंदी खुशबू. मराठीतले वर्ड मी बोलायला पाहिजे ॲक्च्युली, परंतु मला ते आठवत नाही आहे. खूप छान असा वास येत होता. तर मग मला कळलं की पाऊस येतो. फायनली नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे गाईज. आणि मी बऱ्याच दिवसानंतर आज ओट्स घेतलेले आहे खायला. त्याच्यामध्ये मी दूध टाकून शिजवले, थोडंसं पाणी पण टाकलं, थोडंसं हनी आणि ॲपल कट करून ते मी खाल्लं. आणि मी अशीच टाईमपास करत होती आणि अचानक मला आठवण आली की अरे खूप वेळ झाला, शेरा कुठे. आणि नॉर्मली त्याच्या ज्या जागा आहे त्या सगळ्या शोधल्यानंतर शेरा कुठे झोपला असेल म्हटलं. मग हॉलमध्ये आले, कधी कधी तो या झुल्याखाली झोपत असतो. झुल्याखाली नाही दिसला, मग मी इकडे वळली आणि ती तेवढीशी शेपटी मला दिसते, तुम्ही बघू शकता. तर आज थंड वातावरण आहे, महाराज चक्क दिवाणच्या खाली झोपलेले. साहेबांचा असा मधून मूड चेंज होतो. ते तिथून उठले आणि क्यूटली इथे येऊन झोपले मस्तपैकी. आज वातावरण तसं थंड आहे आणि असंही ते दिवस ऑलमोस्ट झोपलेलेच असतात.